बहादुरा नगर पंचायत चुनाव को लेकर सियासी गतिविधियां तेज हो चुकी हैं। पार्टी टिकट पाने की दौड़ में कई दावेदार मैदान में उतर चुके हैं। हर संभावित उम्मीदवार अपनी दावेदारी मजबूत करने में जुटा है। क्षेत्र में जगह जगह बैठकें, चर्चाएं और समर्थन जुटाने का सिलसिला लगातार जारी है। पार्टी स्तर पर मंथन का दौर भी चल रहा है। अब देखना ये होगा कि टिकट की रेस में किसके हाथ आती है। नमस्कार, मी कल्याणी अश्वजित नाईक। मागच्या 5 वर्षामध्ये मी एकदा इलेक्शन लढलेली होती। काही निवड मतामध्ये माझं इलेक्शन राहिलेलं होतं आणि पुन्हा एकदा या रोस्टरमध्ये एससी महिला आरक्षण असल्यामुळे मला आणखी एकदा चान्स मिळालेला आहे। मी निवेदन करते की मला तो चान्स द्यावा आणि माझी इच्छा आहे की आणखी एकदा हे चान्स देऊन मला हे पुन्हा सामाजिक कार्य करण्याची मला संधी मिळाली आहे, तर ती मला साहेबांनी द्यावं असं आपण मला सांगा। आपण संभावित उमेदवार आहात, आपण तिकीट मागत आहात, काय कोणते विकास मुद्दे लक्षात घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहात? विकास मध्ये साहेबांनी तर भरपूर विकास केलेला आहे आमच्या या भागामध्ये, पण काही अशी शिल्लक विकास आहे, जशी की गार्डन आहे, मुलांसाठी खेळण्याचा स्पोर्ट्स आहे, ग्राउंड आहे, ते अवेलेबल नाही आहे। तर हे या दृष्टिकोनाने थोडंसं आम्हाला त्याकडे लक्ष देऊन ह्या इलेक्शन मध्ये आम्हाला ते करायचं आहे। बरं, रोस्टर आला आहे, आपण संभावित आहात आणि तिकीटची आपण मागणी केलेली आहे। काय सांगणार, कशा प्रकारचं आनंददायक होत आहे की रोस्टर जो आहे तो सडनली एससी महिला आलेला, काय वाटतं? खूप आनंद होत आहे की एससी महिला रोस्टर नगराध्यक्षामुळे आहे। खूप मोठी जबाबदारी आहे आणि मला असं वाटते की ती जबाबदारी मी चांगल्याने निभेल असं मला वाटते। जर भाजप पक्षाने आपल्याला तिकीट दिले तर काय समोरचं संधीचं सोनं आपण करणार? हेच की ज्येष्ठ नागरिकांना जसं आपल्याला काही आहे नाही, जसं गार्डन आहे, त्यांना बसावंसं वाटतं, तशी प्लेस आमच्या ठिकाणी आहे नाही। बाकी तर सगळं विकास झालेला आहे, रोड आहे, नाले आहे, सगळं झालेलं आहे। फक्त ज्येष्ठ नागरिकांना आहे, लहान मुलांना प्लेइंग गार्डन आहे, ते सगळं आम्हाला करायचं। जर पक्षाने मला तिकीट दिली तर मी सर्वांगीण विकासावर लक्ष देईन आणि फक्त एवढंच म्हणायचं आहे की एकदा जर संधी मिळाली तर मी ते पार पाडेल। बरं, आपल्याला चॅनलच्या माध्यमातून जे बहादुरा नगर पंचायतचे जे मतदार बंधू बघत आहे, जर पक्षाने आपल्याला तिकीट दिली तर काय एक प्रेमाचा संदेश आपण त्यांना देऊ इच्छिता? जर पक्षाने मला तिकीट दिली तर मी सर्वांगीण मतदाराच्या वतीने मी खरे उतरेल आणि नगरपंचायत बहादुराच्या विकासाला पार पाडेल आणि त्यांचा विश्वास ठेवेल असं मला वाटते। नमस्कार, मी अश्वजित बाबू नाईक। गेल्या 7-8 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि भारतीय जनता पार्टीने मला पुष्कळशी जबाबदारी दिली। आधी बूथ प्रमुख दिला, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीने मला तालुक्याला अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्षही केलं आणि आज पक्ष जसे नगरपंचायत बहादुरेचा रोस्टर आलेला आहे महिला, त्याकरिता कसं महिला आली आहे तर महिला सुशिक्षित आहे त्यामुळे, आणि आम्ही मागच्या वेळेस इलेक्शनही लढला आणि चांगला ते भरघोस त्यावेळेसही मला मतदान मिळालं, पण काही चुका झाल्या त्यामुळे काही मतदानाने राहिलो। तर आम्ही हा याच्यासाठी आग्रह चॅनलच्या माध्यमातून जे जनता आपल्याला बघत आहे, जे मतदार बंधू बघत आहे, काय एक संदेश आपण आपल्या वतीने देऊ इच्छिता? जर माझ्या पत्नीला जर भारतीय जनता पार्टीने विश्वास दाखवला आणि तिला जर तिकीट दिली तर मी माझ्या पत्नीच्या माध्यमातून जितके आम्हाला कामं येतील किंवा भारतीय जनता पार्टीचा जसं नगरपंचायत बहादुरेच्या जनतेचा आपण विश्वासाला खरं उतरू, इतकं मी हात जोडून सगळ्यांना विनंती।